नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जॉन किरियाको, माजी CIA अधिकारी यांनी अमेरिकन युट्यूबर्सना आणखी मुलाखती दिलेल्या आहेत. माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये जॉन किरियाको यांचा उल्लेख आलेला आहे आणि त्यांनी भारतीय चॅनेल ANI ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जे काही वक्तव्य केलं त्याचा आधार मी माझ्या YouTubeच्या त्या व्हिडिओमध्ये घेतलेला होता. आता किरियाको यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. मला वाटते ज्युलियन डॉरे असं त्यांचं नाव आहे त्या YouTube चॅनेलच्या कर्त्याचं. आणि त्याच्यावरती बोलताना जॉन किरियाको यांनी जे गौप्यस्फोट केलेत अगदी 7-8 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, छोटे आहेत. तुम्ही बघू शकता आणि सगळे मनोरंजक आहेत. एक महत्वाचा वाटला मला, कारण त्याचा मी म्हणाल दुरान्वयाने पण मी थेट संबंध आहे असं समजते. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही भारत किंवा पाकिस्तान हे शब्द आलेले दिसणार नाहीत. पण त्यातला जो धडा आहे, तो धडा अतिशय महत्वाचा आहे आणि तो भारतीयांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. किरियाको या व्हिडिओमध्ये त्यांनी असा एक किस्सा सांगितलेला आहे एक प्रकारचा आणि त्याच्यात ते म्हणतात, की ज्या वेळेला प्रश्न इराणच्या न्यूक्लिअर वेपन्सचा आला, कारण एक प्रकारे गाझामध्ये हमासला पूर्ण नामोहरम करण्यामध्ये यश आलेलं होतं. तिथे हुदी शांत झालेले होते. वरती त्यांनी हिजबुल्लाला शांत केलेलं होतं. शांत म्हणजे शांत केलेलं होतं. तर अशा परिस्थितीमध्ये आता इराणचं काय? कारण इस्रायलला सतत अण्वस्त्रांच्या धमक्या देणारा इराण आहे आणि इराणकडे अण्वस्त्रांचं तंत्रज्ञान आहे असं मानलं जातं. तेव्हा इजिप्त स्वस्थ बसू शकत नाही जोपर्यंत ती जी न्यूक्लिअर थ्रेट तिथून जिवंत आहे तोपर्यंत त्यांना तिथे दुर्लक्ष करता येत नाही आणि म्हणून हा पेच त्यांनी ट्रम्पना घातला, की एक तर तुम्ही इराणची अण्वस्त्र नष्ट करा. एक तर इराणची अण्वस्त्र तुम्ही नष्ट करा, नाहीतर मला अणुबॉम्ब वापरावा लागेल, अशी धमकी कोणी दिली? नेतान्याहूंनी दिली ट्रम्प यांना. असं किरियाको यांनी हा गौप्यस्फोट आपल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आता गौप्यस्फोट तुम्हाला सांगितला, पण त्याची जी बॅकग्राऊंड आहे, ती बॅकग्राऊंड आपण महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. एक तुमच्या ध्यानात असेल, की काही महिन्यांपूर्वी इर इराणवरती इस्रायलने एक हल्ला केलेला होता. लक्षात घ्या, इराणवर हल्ला केलेला होता आणि त्याच्यामध्ये इराणची जी अण्वस्त्र निर्मितीची जी केंद्र होती, ती सगळी भूमिगत होती. त्याच्यावरती हल्ले झाले होते आणि असे बॉम्ब वापरले गेले, की ते काही मीटर्स खाली जमिनीच्या आतपर्यंत जाऊन मारा करतील, भेदक मारा करतील आणि आतमध्ये जी आस्थापना आहेत, ती उधळून लावू शकतील. असे जे बॉम्बफेक करण्यात आली, त्यानंतर इराण शांत राहिला. त्यांनी विशेष काही त्याला महत्त्व दिलं किंवा प्रत्युत्तर दिलेलं आपल्याला आपण बघितलं नाही. फारसं मोठं काही झालं नाही त्याच्यानंतर. हा जो हल्ला इस्रायलने केला त्याच्यावरती एकच गदारोळ झाला. अमेरिकेच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट हेच 2 पार्ट्या आहेत. तेव्हा डेमोक्रॅट्सना एक लक्षात आलं, की पॉलिटिकली ट्रम्प यांचा आलेख ह्याच्यातून वर जाऊ शकतो. कारण एनिथिंग रिलेटेड टू ज्यूज, प्रो ज्यू ॲक्शन जी आहे, ती त्यांच्या मतदाराला आनंद देऊन जात असते. तेव्हा ही बॉम्बफेक सगळी झाली. त्याच्यानंतर अर्थातच ट्रम्पचे सपोर्टर्स होते ते अतिशय खुशीत होते. पण डेमोक्रॅट्सचे जे पाठीराखे होते त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी खोड काढलीच आणि त्यांनी दाखवून दिलं, की इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामला काहीही झालेलं नाहीये. तो मस्तपैकी व्यवस्थित चाललेला आहे. हे सगळे जे काही हल्ले झाले, त्याची आगाऊ सूचना इराणला मिळालेली होती आणि त्यानुसार त्यांनी कारवाई करून फारसं नुकसान होणार नाही आपलं ह्याची काळजी घेतलेली होती. आता हा जो प्रचार होता, ह्या प्रचाराला कुठे ना कुठेतरी वाचा फुटलेली होती याचा अर्थ. आतमध्ये जे काही घडतंय ते. त्यानंतर असं लक्षात आलं, की ट्रम्पच्या टीममधली जी काही मंडळी होती, त्यांनी हे सगळी जी बित्तम बातमी आहे, ती पब्लिकेशन्सना दिली आणि त्याच्यानंतर डेमोक्रॅट्सनी त्याचा गौप्यस्फोट केला. तेव्हा एक प्रकारे ट्रम्प झुकले एक प्रकारे.
आणि ट्रम्प काय म्हणाले, की त्यांना जर का इस्रायलनी सांगितलं, की तुम्ही जर का ते नष्ट करणार नसाल, तर नंतर मला म्हणू नका, की मी अण्वस्त्र वापरली म्हणून. ही जी धमकी आली त्याच्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायलला परवानगी दिली, की ठीक आहे बाबा तुम्ही जा आणि तुम्ही नष्ट करा. आता पर्याय काय होता? पर्याय एक तर अमेरिका स्वतः जाऊन बॉम्बफेक करू शकली असती. मग ती त्यांनी का केली नाही? तर असं म्हटलं जातं म्हणजे किरियाको असं म्हणतात, की स्वतः अमेरिकेने जर का अशी कारवाई केली असती, तर मग रशिया आणि चीन स्वस्थ बसू शकले नसते. आजच्या घडीला इराणवर हल्ला झाल्यानंतर चीन किंवा रशिया या दोघांनीही ऑस्टेन्सिबली म्हणजे वरकरणी सकृतदर्शनी बघता ते इराणच्या बाजूनी उभे राहिल्याचं आपल्याला दिसत नाही. मॉरल सपोर्ट दिला असेल, शाब्दिक पाठिंबा दिला असेल त्यांनी. परंतु इराणच्या सोबत आम्ही असे हल्ले झाले म्हणून जर का काही प्रतिहल्ला करायचा आहे, अमुक करायचंय वगैरे त्या प्रकारामध्ये रशिया आणि चीन पडले नाहीत. कारण त्यांना या सगळ्या प्रकाराचं गांभीर्य कळतं. त्यामुळे एक प्रकारे इराण हा एकाकी पडल्यासारखा दिसला. म्हणजे एवढा मोठा हल्ला होऊन सुद्धा त्यांच्या मदतीला कोणी धावून गेल्याचं आपल्याला दिसलं नाहीये. आणि मग ट्रम्प यांनी स्वतः तो हल्ला म्हणजे अमेरिकन ह्याच्यावरून न करता तो परभारे इस्रायलकडून करून घेतला. ह्याचं जे सोल्युशन आहे ते आपल्याला कळू शकतं, की बाबा ह्याच्यातूनच या 2 महाशक्ती त्याच्यामध्ये ओढल्या जाऊ नयेत, ही इच्छा होती, ही गोष्ट बरोबर होती. पण नेतान्याहूंनी धमकी काय दिली होती ती लक्षात घ्या. नेतान्याहू काय म्हणाले, की तुम्ही जर का ते नष्ट करणार नसाल, तुम्ही नष्ट करणार नसाल, तर मी अण्वस्त्र वापरीन. तेव्हा मला त्याच्याबद्दल तुम्ही दोष देऊ नका. तर ह्याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावरती ट्रम्प काय म्हणाले? किरियाको असं म्हणतात, की जेव्हा नेतान्याहूंनी ही धमकी ट्रम्प यांच्या कानावर घातली, त्यानंतर ट्रम्प असं म्हणाले, की एक एक प्रकारे इस्रायलला मी अनुज्ञा दिली तो हल्ला करण्यासाठी, कारण मी अनुज्ञा दिली नसती, तर कदाचित 3ऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली असती. याचाच अर्थ असा, की ट्रम्प यांचा नेतान्याहूंच्या धमकीवरती विश्वास होता. बरोबर? कारण इस्रायलने असं पाऊल उचललं, तर जो काही आगडोंब उसळेल त्याच्यामधून संपूर्ण जग युद्धामध्ये खेचलं जाईल. ही भीती ट्रम्प यांना होती म्हणून ट्रम्प असं म्हणतात, की मी इस्रायलला तो हल्ला करण्यासाठी परवानगी दिली. मूक संमती दिली असं आपण म्हणू. किरियाको म्हणतात, की ट्रम्प यांची रिएक्शन ही अशी होती, प्रतिक्रिया ही अशी होती, की ठीक आहे इस्रायल काय जाऊन हल्ला करतोय तो करू देत. ते निपटता येईल. पण मी पडलो स्वतः कारण त्यांना जर का त्यांनी अणुबॉम्ब वापरायचं म्हटलं, तर मात्र अधिक भीषण युद्ध जगावरती कोसळेल आणि ते संकट नको असेल, तर हा छोटा हल्ला एक वेळ परवडला. असा हिशेब ट्रम्प यांनी केला असं किरियाको म्हणतात. आता लक्षात घ्या तुम्ही, की ह्याचाच अर्थ असा मी म्हटलं त्याप्रमाणे, की इस्रायल अण्वस्त्र वापरेल या धमकीवर ट्रम्पचा विश्वास होता. म्हणूनच तर त्यांनी ते मान्य केलं. तुम्हाला जर का ती धमकीच पोकळ वाटली असती, तर तुम्ही कशाला परवानगी दिली असती? बरं परवानगी दिली ती दिली आणि मागून इराणला पण सावध केलं, की बघा कदाचित असं होईल तेव्हा जरा तुमचं नुकसान तुम्ही काय ते कमी करायचं असेल, म्हणजे काय जे तुम्हाला करायचं ते करा. असंही केलेलं असू शकतं. म्हणजे डेमोक्रॅट्सचा आरोप सुद्धा खरा असू शकतो. तेव्हा इथे इस्रायलनी 2 गोष्टी म्हणजे किर्याकोंनी महत्वाचं काय टेबलवर आणलं लक्षात घ्या. आजपर्यंत कुठेही इस्रायलनी आपल्याकडे अण्वस्त्र आहेत, ही गोष्ट मान्य केलेली नाही. इस्रायलकडे अण्वस्त्र आहेत का? असा प्रश्न तुम्ही ग्रोकला किंवा त्या ChatGPTला विचारला, तर ते म्हणतील, "छे, छे, त्यांच्याकडे असं काही नाहीये. ऑफिशियली देअर इस नो कन्फर्मेशन." आणि ही वस्तुस्थिती आहे. मग इस्रायलनी अण्वस्त्रांची धमकी ट्रम्पना दिली. ह्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, की इस्रायलकडे अण्वस्त्र आहेत, हे अमेरिकेला माहिती आहे आणि त्यांनी जर का ती वापरायची म्हटलं, तर आपण त्यांना थांबवू शकत नाही. हे सुद्धा अमेरिकेला माहिती आहे. आणि मग तरी देखील असा हल्ला होऊ नये अण्वस्त्रांचा ही इच्छा असल्यामुळे ट्रम्पनी तशी संमती दिली. मॅटर क्लिअर?
आता गंमत अशी की तुम्ही म्हणाल की हा सगळा जो किर्याकोनचा जो गौप्यस्फोट आहे तो तर इस्रायल बद्दलचा आहे, तो इराण बद्दलचा आहे. ट्रम्पनी ते कसं हँडल केलं, डेमोक्रॅट्सनी काय उंगल्या केल्या, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. भारताचं काय त्याच्यामध्ये? भारताचा अतिशय महत्वाचा संबंध आहे. अतिशय महत्वाचा संबंध आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडंसं मागे नेते ते ऑगस्ट 2025 मध्ये. फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर नुकतेच ते फील्ड मार्शल झाले होते किंवा काहीतरी ते चालू होतं त्यांचं करायचं वगैरे. आणि त्याच्यामध्ये कुरिला नावाचे जे एक जनरल होते, जे अमेरिकेचे जनरल पाकिस्तानामध्ये असलेले, त्यांच्यासोबत पाकिस्तान्यांची भयंकर मैत्री, अगदी जबरदस्त मैत्री होती. तर त्या कुरिलांचा फेअरवेल सेरेमनी होता तो फ्लोरिडामध्ये टॅम्पा शहरामध्ये. तिथे आसिम मुनीरना आमंत्रण होते. केवळ आसिम मुनीर नव्हते, इतरही काही प्रतिष्ठित पाकिस्तानी अमेरिकेमधले तिथे उपस्थित होते. आणि त्या सगळ्यांच्या समोर आसिम मुनीरनी एक धमकी दिलेली होती भारताला. काय धमकी दिलेली होती? की आमच्यावरती हल्ला कराल, पाकिस्तानचं नाव पृथ्वी तळावरून पुसून टाकू म्हणून धमक्या द्याल, तर त्याची भरपाई आम्ही सुद्धा बरोबर करू. हे लक्षात ठेवा. ही धमकी, ही न्यूक्लिअर धमकी, ही न्यूक्लिअर धमकी आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवर उभं राहून दिलेली आहे भारताला. आणि त्याच्याबद्दल अमेरिकेने त्यांचे कान सुद्धा उपटलेले नाही. अधिकृत वक्तव्य तरी आलं का अमेरिकन सरकारचं की आमच्या भूमीचा गैरवापर करू नका न्यूक्लिअर धमक्या देण्यासाठी? ते सुद्धा झालं नाही. मग त्यानंतर भारताने त्याचा कडक निषेध केला त्या वक्तव्याचा. पण अमेरिकेकडून काय केलं गेलं? अमेरिकेकडून काही केलं गेलं नाहीये. आता तुम्ही अशी सिच्युएशन तुम्ही कल्पना करा की आसिम मुनीरनी समजा हीच धमकी अमेरिकेला दिलेली असेल ट्रम्पना, की ठीक आहे मी तुमचं सगळं सहकार्य करतो तुमच्यासोबत, तुम्हाला जे काय पाहिजे ते मिडल ईस्ट मध्ये आम्ही रांगायला तयार आहोत, लोटांगण घालतो तुमच्यासाठी, पण तुम्ही भारताच्या अण्वस्त्रांचा बंदोबस्त करा. आणि तुम्ही करणार नसाल तर मला अण्वस्त्र वापरावी लागतील. अशी धमकी जनरल आसिम मुनीरनी ट्रम्प यांना दिलेली आहे का? हा प्रश्न पडतो. कारण इथे भारताकडे अण्वस्त्र आहेत हे उघड आहे, पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत हेही उघड आहे, आणि आसिम मुनीर हे अमेरिकेच्या भूमीवर उभे राहून भारताला धमकी देत आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग हे जर का असेल तर जशी नेतान्याहूंना परवानगी मिळाली इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याची, तशी परवानगी पाकिस्तानला मिळू शकते का? एक तार्किक प्रश्न आहे. तार्किक प्रश्न आहे. आणि ट्रम्प यांच्या डोक्यामध्ये जर का इतकं सिंपल लॉजिक असेल, बरे नका जाईना एक छोटासा हल्ला झाला समजा, त्याच्यातून काय नुकसान व्हायचं ते होईल. पण त्यातून निदान विश्वयुद्ध तर ओढवणार नाही ना, आण्विक युद्ध तर ओढवणार नाही ना. मग हा हल्ला होऊन जाऊ देत, असा हिशोब जर का ट्रम्पनी आसिम मुनीरशी दोस्ती करताना केला तर काय होईल? अर्थ असा की पाकिस्तानला खुली छूट मिळू शकते का भारतावरती, भारताच्या अण्वस्त्रांच्या आस्थापनांवरती हल्ला करण्याची खुली छूट पाकिस्तानला मिळू शकते का? हा प्रश्न आहे खरा. कारण माइंडसेट तोच आहे, लक्षात घ्या. ते जे मन त्यांचं काम करतंय ना, ते अशी सोल्युशन जर का काढणार असतील, तर ती भारत पाकिस्तान संदर्भात काढली जाणार नाहीत याची हमी कोणी देऊ शकतं का? मला तरी नाही वाटत तशी काही हमी असेल म्हणून. आणि हमी असेल तर ती हीच की भारत स्वतःचं संरक्षण करायला सक्षम आहे. आणि तुम्हाला जर का ह्या पातळीवरती जावंसं वाटत असेल तर ती पातळी येण्याच्या अगोदरच, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन इन अँटिसिपेशन जर का भारताने केली तर अमेरिकेने कुरकुरू नये. ह्याला म्हणते मी इस्रायलचा गुण नाही, भारताने वाण घेतलेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. वाण आणि ते गुण आणि वाण ह्याच्यातला जो काही फरक आहे तो त्या ट्रम्पला कोणीतरी जाऊन समजावावं. एवढे मोठे तिकडे भारतीय अमेरिकन आहेत आणि ते ट्रम्पची लाल लाल करत असतात नेहमी. तेव्हा थोडं आपली बुद्धिमत्ता वापरा आणि त्यांना ते एक्सप्लेन करा की हे असलं जर का काही तुम्ही
पाकिस्तानला अशा परवानग्या देणार असाल, तर ते अनेक दृष्टीने तुमच्या मुळावरती येऊ शकतं. अनेक दृष्टीने. ती भलेही तुम्ही संरक्षण करार करा आणि ते सगळं त्याच्यावरती बोलायचं राहिलेलं आहे. ते मोदींनी त्या म्हणतात ना आपल्याला, ओठाला लाली लावून दिलेली आहे. चल बाबा, तू हुशार तर तू हुशार. असे ते संरक्षण करार झालेत आणि ते काय एक्सकॅलिबर आणि तुमचं घेतलंय जॅव्हेलिन मिसाईल. ती कथा एक आणखी वेगळी आहे. तेव्हा पण ही अण्वस्त्र कथा अत्यंत महत्वाची आहे. लक्षात ठेवा, किरियाको यांनी केलेला गौप्यस्फोट जो आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? मला माहिती नाही. किरियाको यांच्या बद्दलचे ते जे सांगतायत, त्याचे इंडिकेटर तर सगळे अवेलेबल आहेत. आता प्रत्यक्षात ट्रम्प तसं बोललेत की नाही, ह्याची ग्वाही तुम्ही आणि मी देऊ शकत नाही. पण ते जर का गृहीत धरलं की हे खरं असेल, तर ते भारताच्या बाबतीमध्ये लागू झालं, तर काय होईल ही तुमची माझी कॉमन चिंता असू शकते. अर्थात आपलं सैन्य हे तयार आहेत. हे सगळे इंडिकेटर जर मला कळतात, तर ते सैन्यातले जे अॅनालिस्ट आहेत त्यांना निश्चित कळतं आणि त्यानुसार ते तयारीही करतात. सरकारमध्येही ते आहेत. कालच राजनाथ सिंह यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ करते आहे. तोही तुम्ही जरूर बघा. एक लक्षात ठेवा, माझ्या लक्षात आलं, की अनेक वेळेला माझा व्हिडिओ कदाचित लोकांना दाखवला जात नाही. उदाहरणार्थ हा जो कालचा जो व्हिडिओ होता, तो मी पुनःप्रक्षेपित म्हणून दुसऱ्यांदा टाकला. दोन्हीकडे मला असं दिसतं, की लोक आले आणि त्यांनी ते वॉच पण केलं जवळ-जवळ. एव्हरेज टाईम इज रिअली व्हेरी एन्करेजिंग. पण ह्याचाच अर्थ असा, म्हणजे मला असं वाटत होतं, की अरे ह्याच्यातले काही जण डुप्लिकेट आहे म्हणून चुकून आले आणि गेले असतील. तसं झालेलं दिसत नाहीये. ह्याचा अर्थ असा, की पहिला व्हिडिओ हा त्यांच्या बघण्यात आला नाही किंवा त्यांना तो ते टायटल दाखवलं गेलं नसेल. सो हे आहे, म्हणूनच म्हणते, की प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो थोडा ट्राय करा. तुम्ही या, मी ब्राउझरवरून बघते. मला ॲप मधून कसं बघायचं माहिती नाही. पण मी एशा पृथ्वीचं पेज काढून ठेवते आणि त्याच्यात मग नवा व्हिडिओ आलाय का हे मला समजतं. हे मी माझे जे आवडते चॅनेल आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये माझं वेब पेज कायम उघडं असतं वेगळ्या टॅबमध्ये आणि ते रिफ्रेश केलं की मला व्हिडिओ दिसतात. कदाचित ही टिप तुम्हाला सुद्धा आवडेल म्हणून सांगितली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लिंक शेअर करा व्हिडिओला. तुमची पसंती असणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण हे सगळे जे जे काही व्ह्यूज येतायत ते सगळे तुम्ही लिंक शेअर करताय म्हणून येतायत. अन्यथा इतर सपोर्ट काही नाहीये, हे लक्षात घ्या. तेव्हा चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. ते असंच चालू ठेवा. नमस्कार.